नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा बाजारातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय. कांद्याला भाव वाढणार का, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण यूट्यूबच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवट बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्क्रीनवर बघू शकता, यंदा दिवाळीकडूच कांदा दरातील घसरण थांबेना. व्यापाऱ्यांकडूनही हात आखडता. घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे लागवड खर्चही वसूल होत नसल्याने एकंदरीतच या ठिकाणी सरकारने एजन्सीकडून खरेदी केलेला बफर स्टॉकमधून कांदा विक्री होत असल्याने संभाव्य आर्थिक नुकसान पाहून व्यापाऱ्यांनीही आता कांदा खरेदीमध्ये हात आखडता घेतला आहे. नाफेड आणि NCF यांनी खरेदी केलेला कांदा केंद्र सरकारने सप्टेंबरपासून देशातील मेट्रो सिटीमध्ये उपलब्ध करून देत तो 10 रुपये किलो दराने विक्री केला जात असल्याचा परिणाम म्हणून गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच या ठिकाणी आर्थिक नुकसान झाले आहे. साहित्य सडलेला उन्हाळा कांदा शेतकरी दिवाळी दरम्यान बाजार समितीमध्ये लिलावाला आणून दिवाळीत या ठिकाणी खर्चासाठी पैसे मोकळे करतात. पण यावर्षी कांद्याच्या दरात घसरण झाल्याने केवळ 300 ते 900 रुपये प्रति क्विंटल कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. अशी काही परिस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि स्थानिक बाजारात केवळ प्रदीप कदम निर्यातदार यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघत आहोत. एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता, स्थानिक बाजारात केवळ नाफेड आणि NCF यांनी खरेदी केलेला कांदा विकलेला आहे. व्यापारी कुठेही ट्रेडिंगचे काम सध्या करताना दिसत नाही. आम्ही कांदा 10 रुपये किलोने खरेदी केल्यावर त्यांचा ट्रान्सपोर्ट व इतर खर्च एकूण खर्चाचा विचार केला तो 17 रुपये किलोपर्यंत जातो. मग आम्ही तो बाजारात 10 रुपये किलोने कसे विकणार? निर्यातीला चालना मिळत नसल्याने बाजारभाव घसरला आहे. प्रवीण कदम निर्यातदार यांचं म्हणणं आहे. धन्यवाद.